ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची नुकतीच मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाली आहे। त्यामुळे त्यांच्या पक्षांतराची चर्चा जोर धरू लागली आहे। मुंबई जिल्हा बँकेवरती भाजपचं वर्चस्व आहे। भाजपचे आमदार आणि विधान परिषदेतले गटनेते प्रवीण दरेकर यांच्याकडे खरंतर मुंबई बँकेचं अध्यक्षपद आहे। त्यामुळे मुंबई बँकेने घेतलेला निर्णय बघता घोसाळकर यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता वर्तवली जाते। तेजस्वी घोसाळकर मुंबईच्या पश्चिम उपनगरात येणाऱ्या दहिसर भागातील माजी नगरसेविका आहेत। त्यांचे पती अभिषेक घोसाळकर मुंबई बँकेत संचालक पदावरती होते। त्यांची गेल्या वर्षी हत्या झाली। त्यानंतर अभिषेक यांची जागा रिक्त झाली आणि ती अद्याप रिक्तच होती। त्यामुळे सद्भावना म्हणून तेजस्वी यांची त्या पदावरती नियुक्ती करण्यात आल्याचं भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितलंय। मात्र गेल्या काही दिवसांपासून हे या बँकेवर संचालक म्हणून कार्यरत होते आणि त्यांचा दुर्दैवी त्या ठिकाणी हत्या झाली आणि मग रिक्त झालेल्या जागी नियुक्त करण्याचा अधिकार संचालक मंडळाला त्या ठिकाणी असतो आणि आपल्याकडे माणुसकी भावना या ठिकाणी असतात आणि जनरली मृत व्यक्ती किंवा विशेषतः हत्या झाली की त्या कुटुंबाप्रती त्या व्यक्तीच्या जे काही नातेवाईक जवळचे असतील त्याप्रती एक सद्भावना असते आणि त्या दृष्टीनंच आम्ही सर्व संचालक मंडळांनी एकमतानं त्या ठिकाणी निर्णय केला आणि कालच्या झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत तेजस्विनी घोसाळकर यांना संचालक म्हणून निवड त्या ठिकाणी करण्यात आली। घोसाळकर ऑलरेडी त्या बँकेचे संचालक होते, ज्यांचा दुर्दैवानं खून केला गेलेला आहे। आणि कोणतीही सहकारी संस्था, मला तर आपल्याकडून कळतं, कोणतीही सहकारी संस्था एका जागेसाठी निवडणूक घेत नसते आणि म्हणून मला असं वाटतं अशा पद्धतीनं त्यांच्या जागेवर त्यांच्या सुविद्य पत्नीची नियुक्ती बँकेनं केली असेल। ही प्रोसेस आहे असं मला वाटतं। याच्यात काही दुसरा अर्थ घेण्याची काही गरज नाही। तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर या स्वतः जोडल्या गेल्यात। तेजस्वीजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। आता मुंबई बँकेच्या संचालकपदी तर तुमची नियुक्ती झालेली आहे, मग भाजप प्रवेशाची सुद्धा त्यामुळे चर्चा सुरू आहे, त्यावरती काय सांगाल? हे अभिषेक गेल्यानंतर मी आपले मुंबई बँकचे अध्यक्ष आहेत प्रवीण दरेकर साहेब त्यांना भेटली आणि त्याच्यानंतर त्यांना मी रिक्वेस्ट केली होती, मी आणि माझे सासरे विनोद घोसाळकर साहेबांनी, की जी रिक्त जागा आहे तिथे मला घेण्यात यावं। त्यांनी आश्वासन दिलं होतं की नक्कीच आम्ही प्रयत्न करू आणि काल त्यांनी ते जाहीर केलेलं आहे। खरंच त्यांचं आणि सगळे संचालक पद जे आहेत संचालक, त्यांचं मी धन्यवाद करते की त्यांनी मला नियुक्ती करून तिथे संचालकपदी निवडून आणलं। बरं, आणि हे सहकार आहे आणि राजकारण नाही, तर सहकारमध्ये त्यांनी मला घेतलेलं आहे आणि कोणताही पक्षप्रवेश किंवा कोणतेही काही नाहीये त्यामध्ये। बरं, पण तेजस्वीजी, असा प्रश्न आता परत इथे उभा राहतो की मुंबई बँक तर भाजपच्या ताब्यात आहे, तर मग तुमची तिथं संचालकपदी निवड होताना तुम्ही तुमच्या पक्षप्रमुखांशी चर्चा केली होती का? याबद्दल काही बोलणं झालं होतं? हो, 1 वर्ष जेव्हा झालं, 1 वर्ष आधी विनोद घोसाळकर साहेबांनी उद्धव साहेबांना पण सांगितलं होतं, संजय राऊत साहेबांना सांगितलं होतं, सुनील राऊत होते तिथे संचालकपदी, त्यांनाही बोलले होते। मग त्याच्यानंतर इथे बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर साहेब आहेत, मग त्यांनाही विनंती केली आणि ते काल झालेलं आहे। पण मग उद्धव ठाकरेंची म्हणजे तुमच्या पक्षप्रमुखांची काय रिॲक्शन होती? त्यांनी संमती दिली? हा, का नाही देणार, कारण हे अभिषेकची जागा होती आणि तिथे मी मागते, तर त्यात गैर असं काहीच नाहीये किंवा राजकारणाचा हे भागच नाहीये। बरं, पण गेल्या काही दिवसांपासून तेजस्वी घोसाळकर या नाराज आहेत आणि भाजप प्रवेशाची चर्चा जी तुमची काही दिवसापासून रंगली आहे, त्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? असं मी कुठेही बोललेली नाही की मी भाजपमध्ये जाणार आहे किंवा कुठल्या पक्षामध्ये जाणार आहे। माझी जे पॉइंट्स होते ते मी उद्धव साहेबांना सांगितलेले आहेत
आणि त्यांची भेट पण घेतली होती. तेव्हाच तो विषय संपला होता. बरं. पण तुमचे सासरे विनोद घोसाळकर म्हणालेत की सत्ताधाऱ्यांचा तुमच्यावरती दबाव आहे. खरंच दबाव आहे का सत्ताधाऱ्यांचा? नाही, नाही, असं काही नाहीये. पण मग ही इच्छा तुमची होती का भाजपकडनं तुम्हाला स्वतःहून सांगण्यात आलं? अभिषेक घोसाळकर यांच्या जागी संचालक पदाच्या ची ऑफर. नाही, नाही. हे आम्ही प्रस्ताव टाकला होता तिथे आणि प्रवीणजींनी आम्हाला सांगितलं होतं की नक्कीच आम्ही प्रयत्न करू आणि त्यामध्ये मला वाटत नाही की मी काही चुकीचं केलं असेल किंवा राजकारणाचं काही फरक पडेल. कारण हे सहकार होतं आणि अभिषेक 2 टर्म तिथे मुंबई बँकचे संचालक होते. हं. बरं, मग तुम्हाला भाजपची सत्ता असलेल्या बँकेमध्ये संचालकपदी काम करायचंय. मग एकूणच देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्या कार्यशैलीबद्दल तुम्हाला काय वाटतं? ते खूप चांगलं काम करतात आणि त्यांची काम करण्याची पद्धत खूप चांगली आहे. तर चांगलं मला असं वाटतं की अभ्यास करायचं चान्स मिळालेला आहे. हं. बरं, तुम्ही तर प्रांजळ मनाने त्या जागेसाठी तुम्ही आवाहन केलं भाजपला आणि त्याची पूर्तता सुद्धा झाली. सद्भावना असं प्रवीण दरेकर म्हणाले. मात्र असं वाटतं का की भाजपची ही खेळी असू शकते? म्हणजे आधी जे मुंबई बँकेचं संचालक पद आणि मग डायरेक्टली भाजपमध्ये एंट्री, अशी काही खेळी असू नाही, शकते? असं मला वाटत नाही. कारण ही 1 वर्ष आधीच मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी मागणी केली होती आणि ती मागणी पूर्ण झालेली आहे. आणि त्यामध्ये मला असं वाटत नाही ह्याच्यामध्ये राजकारण असेल. त्यामध्ये मला असं वाटतं की अभिषेकचं प्रेम आणि अभिषेकचं काम हे दरेकर साहेबांनाही माहिती आहे आणि तिथल्या संचालक पदाचे जे आहेत सहकारी त्यांनाही माहिती आहे. त्यामुळेच माझी नियुक्ती केली असेल. बरं. कारण हे विचारण्याचा कारण असं की राजकारणाची वाट ही सहकारातनंच जाते. त्यामुळे आधी मुंबई बँक मग प्रवेश हे विचारण्याचं कारण हे होतं. अच्छा. बरं. नाही, असं काही नाही आहे. बरं. तेजस्वीजी, तुमची आता काय महत्वाकांक्षा आहे? तर तुम्ही माजी नगरसेविका आहात, मात्र तुम्ही आत्ता देखील तुमच्या प्रभागामध्ये प्रत्येक लोकांच्या गरजेसाठी त्यांच्या प्रत्येक अडीअडचणीमध्ये त्यांच्यासोबत असतात, त्यांना भेटी देत असतात, भेटीगाठी सुरू असतात, कार्यक्रम सुरू असतात. तर मग काय आता तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई जिल्हा बँकेचं संचालक पद तर मिळालंच, मात्र राजकीय महत्वाकांक्षा काय आहे मग? राजकीय महत्वाकांक्षा काहीच नाहीये. फक्त माझं एवढंच हे आहे, एम आहे की अभिषेक घोसाळकरांनी जी कामं केलेली आहेत आणि त्यांची जी स्वप्न होती ती मला पूर्ण करायची आहे. हं. आणि कसेही मी ती करणारच आहे. आणि मला असं वाटतं की ते अभ्यासू आणि खूप काम करण्याची त्यांची जिद्द होती आणि तेच मला पूर्ण करायची आहे. बरं, गेल्या निवडणुकीमध्ये तिकीट मिळणार म्हणजे तुमचं नाव ऑलमोस्ट समोर आलेलं होतं तुमच्या पक्षाकडनं, मात्र ते काही झालं नाही. त्यामुळे मग तेव्हा तुम्ही तयार होतात ती जबाबदारी स्वीकारायला? नाही, असं मला तिथे कोणी सांगितलं नव्हतं की मला तिकीट मिळणार आहे की नाही. ते पक्षप्रमुख उद्धव साहेब आहेत. त्यांनी जे डिसिजन घेतलं तेच होतं. हं. त्यामध्ये मला काही बोलायचं नाही. जसं तुम्ही प्रवीण दरेकरांकडे स्वतः जाऊन सांगितलं की अभिषेक घोसाळकर यांच्यामुळे रिक्त झालेली ही जागा त्याच्यासाठी माझा विचार व्हावा, तसं तुमच्या पक्षप्रमुखांना उद्धव ठाकरेंना काही सांगायचंय का तुम्हाला अगदी हक्कानं असं? नाही, नाही, असं काही नाही आणि हक्कानी तर मी त्यांच्याकडे जाऊन बोलते पण. तर त्यांना मला काही नाही सांगायचं. फक्त त्यांचे आशीर्वाद हे माझ्याबरोबर असायला पाहिजेत आणि पुढेही करावं एवढंच मला वाटतं. बरं, मग हे जे आता काम तुमचं सगळं सुरू आहे तुमच्या प्रभागामध्ये, तुमचा जो काही एरिया आहे दहिसर आणि आसपासचा, तर मग हे सगळं समाजकार्य सुरू आहे. हो. त्याच्यामध्ये राजकारण नाहीये काही. बरं, मात्र आगामी काही निवडणुकांमध्ये आता महानगरपालिकेच्या सुद्धा निवडणुका येत आहेत. कुठेतरी कोणती युती होणार, कुठल्या आघाडी होणार, हे काही आत्ता आपण सांगू शकत नाही आहोत. ते सर्वस्वी त्या पक्षप्रमुखांवरती अवलंबून आहे. तर त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? एकूण मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने तुम्ही माजी नगरसेविका आहात म्हणून विचारतेय. नाही, ते सगळे एवढे मोठे नेते आहेत. ते निर्णय घेतील ते सगळं आणि आपण फक्त काम करायचंय तेवढंच सांगू शकतो. धन्यवाद. तेजस्वीजी, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल.